कोयना चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिलाय। जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता। चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून 3865 विसर्ग सुरू आहे। कोयना धरणातून सायंकाळी 12455 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय। वारणा कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलाय। जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। शिराळा आणि वाळवा तालुक्यात दमदार पाऊस होतोय। मिरज, पलूस, तासगाव, कवडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात संततधार पाऊस होतोय। वारणा नदी पात्रातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। जोरदार पावसाने शेतातील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याने भुईमूग, सोयाबीन तसेच इतर अनेक पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्याच्या विविध भागात जोराच्या पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत। वारणा धरणाची क्षमता 34.40 टीएमसीची असून सध्या 33.47 टीएमसी पाणीसाठा झालाय। धरण 97% भरले। वारणा धरणातून सोमवारी 2435 क्युसेक विसर्ग सुरू होता। पावसाचा जोर वाढल्यामुळे त्यामध्ये वाढ करून वक्रद्वारातून 2430 क्युसेक आणि विद्युत जनित्रमधून 1435 क्युसेक असा एकूण 3865 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय। कोयना धरणाची 105.25 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असून सध्या 100.38 टीएमसी पाणीसाठा झालाय। धरण 95% भरले। पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। धरणातील सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी 23.7 फुटांवर पोहोचली। कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलाय।